अजित पवार यांच्या विमान अपघातात पिंकी माळी हिचा सुद्धा मृत्यू झाला होता। आता तिच्या वडिलांनी सर्वात मोठा पुरावा दिलाय। आता एका मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार पिंकी माळीचे पाटील रिपोर्टरला काय सांगतात ती सविस्तर माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। पिंकी माळीचे वडील शिवकुमारजी आणि रिपोर्टर यांच्यातील संवाद। रिपोर्टर: म्हणजे वडील म्हणून तुम्हालाही असं वाटतं की यात घातपात असण्याची शक्यता आहे? तर वडील बोलतात 100%। आणि मी नेहमी ब्लॅक कलरची फ्लाईट असायची चार्टर्ड, यावेळी व्हाईट कलरची चार्टर्ड फ्लाईट होती आणि ते कसं काय हे शंका एका निर्माण झाली आहे। पायलट बदली झाला हे देखील शंका। रिपोर्टर: रोहितदादा पवार जे विषय मांडलेले आहेत तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हालाही हा अपघात वाटतो की घातपात? रोहितदादा पवारांनी जे विषय मांडले आहेत मी त्यांच्या मताशी सहमत आहे, कारण की पिंकी अजितदादा बरोबर 5वी टर्म होती। नेहमी ब्लॅक कलरची फ्लाईट असायची चार्टर्ड, यावेळी व्हाईट कलरची चार्टर्ड फ्लाईट होती। पायलट बदली झाला हे देखील शंका। म्हणजे रोहितदादा पवारांनी विस्तारमध्ये विषय मांडलेले आहेत, मी त्या विषयाशी सहमत आहे। म्हणजे वडील म्हणून तुम्हालाही असं वाटतं यात घातपात असण्याची शक्यता आहे? 100%। यात काहीतरी आहे। आम्ही अजितदादा पवार हे आमचे नेते होते, याची इन्क्वायरी व्हायलाच पाहिजे। ज्युडिशियल इन्क्वायरी होणं गरजेचं आहे की सत्य काय आहे ते समोर यायला पाहिजे। जर अपघात असेल तर अपघात सिद्ध व्हावा, घातपात असेल तर तोही सिद्ध झाला पाहिजे। सकाळी 6:30 वाजता कुठलं ट्रॅफिक असतं? पायलट ट्रॅफिकमध्ये असतो असं सांगितलं जातंय। हे सगळं संशयाच्या घेऱ्यात येतंय। विम्याबद्दल 50 कोटी, तुम्हाला काही कल्पना आहे का? कंपनीकडून काय झालं हे मला माहीत नाही। कंपनीनं 3 दिवस अगोदर मला ईमेल पाठवला की डॉक्युमेंट सादर करा, त्यानंतर काही अपडेट नाही। ते लोक आमचा फोनही उचलत नाहीये। टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज बघितल्यावर आम्हाला माहिती पडलं की असं झालंय। जर मी बारामतीला गेलो नसतो आणि तिला घेऊन आलो नसतो तर माझी मुलगी रावारीसमध्ये गेली असती। कंपनीचं काम होतं माहिती देण्याचं, पण त्यांनी काहीच केलं नाही। VSR कंपनीनं अजिबात कॉपरेट केलं नाही। त्यांचे मालक के सिंग यांना फोन केला तर त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली। नेहा शुक्ला म्हणून जी HOD आहे ती फोन उचलत नाहीये। आम्हाला सरकारकडून किंवा कंपनीकडून कोणतीही मदत किंवा माहिती मिळत नाहीये।